आता एक गोष्ट सांगून जाते दादा, लक्षात ठेवा. अरे मेल्यानंतर कावळ्याला नैवेद्य ठेवणारे अनेक माणसं या जगामध्ये, परंतु जिवंतपणे मायबापाला सांभाळणारे माणसं फार कमी आहे दादा, फार कमी आहे. अरे जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांना सांभाळा. मेल्यानंतर कावळ्याला नैवेद्य ठेवून काही उपयोग नाही दादा, मेल्यानंतर कावळ्याला नैवेद्य ठेवून काही उपयोग नाही. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. जसं ज्याला आईबाप नाही ना त्याला विचारा आईबापाची किंमत, जसं ज्याला आईबाप नाही ना दादा त्याला विचारा आईबापाची किंमत, आईबापाची किंमत. अरे जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांना सांभाळा. अरे ते सिटीतील लोक आईबापांना सांभाळत नाही, कुत्र्यांना सांभाळतात. आईबापांना सांभाळत नाही पण कुत्र्यांना सांभाळतात. त्या कुत्र्यांना सांभाळणाऱ्याला माझी एकच विनंती आहे की तुम्ही त्या कुत्र्याला किती जेवण दिलं, किती चांगले बिस्किट खाऊ घातले तरी ते भुकल्याशिवाय राहणार नाही, भुकल्याशिवाय राहणार नाही. जर मरेपर्यंत जर मायबापाला सांभाळलं तर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दादा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. जा कधी वृद्ध आश्रमामध्ये विचारा, तिथं वृद्ध असतील काही म्हाताऱ्या माणसाला, दादा तुमचा मुलगा काय करतो, काका तुमचा मुलगा काय करतो, मावशी तुमचा मुलगा काय करतो, तिथले ते लोक व्यक्ती देतील, ताई